मी तुम्हाला तुमची नावं विचारतोय. नावं काय? तुम्ही कोण आहात? मी शिवाली आवली कोहली. मी देवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. जिलेले जिलेले आया आया जिलेले मस्ती में मस्ती में आया आया जिलेले. असं झालं हे गाणं का म्हणताय तुम्ही? आम्ही गाणं नाही म्हटलं, आम्ही आमची नावेच सांगितली. आणि मग नॉर्मल सांगा ना नावे. तुम्ही नॉर्मल नावे सांगा. माझं नाव काय? इन्स्पेक्टर समीर दिवाकर चौगुले. कोणी मला विचारलं मी समीर दिवाकर चौगुले असं का म्हणे? बरोबर की नाही? नॉर्मल नावं सांगा. नॉर्मल. पण आम्ही असेच बोलतो. तेच बोलू नका. तेच बोलू नका तुम्ही इकडे. ओके एक मिनिट. तुम्ही शिवाली बरोबर आहे? मी नाही शिवाली. मी पण नाही शिवाली. मी पण नाही शिवाली. मी शिवाली आहे. चला आता तुमचा पत्ता सांगा. मी सांगू? ही सांगेल. मला सांगा तुमची जी कोण ग हरवली कोण? बबली. बबली कशी होती? मी सांगू? हा मीच सांगणार. नमस्कार मंडळी. रब्बीच्या हंगामात हास्य पिकांचं भरघोस उत्पन्न घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवार. मंडळी, बँकेत गेल्यावर सेलिब्रिटींना वेगळी ट्रीटमेंट मिळते का सेलिब्रिटींवर ट्रीटमेंट करायची वेळ येते हे आपल्याला कळणार आहे या परफॉर्मन्स मध्ये. त्यासाठी स्वागत करूया आपल्या सगळ्या हास्यवीरांचं. मॅडम नमस्कार मॅडम. बँक कार्ड संपलेत. क्लिअरिंगचं काम सुरू आहे उद्या. अहो तसं नाही, माझं कार्ड अडकलंय. ती फटाका अर्ध होतं म्हणून खाल्लं घुसून आलो मी. माझं काय इकडे ही काय पुचपुच म्हणजे? सॉरी सॉरी जरा चेतना. कालच तुला सरांनी सांगितलं ना करून कस्टमर्सना बोलवू नकोस म्हणून. अगं माझी सवय आता एका दिवसात जाणार आहे का? अगं या सवयीमुळे किती प्रॉब्लेम होतो. ते एक म्हातारे आजोबा रोज पासबुक भरायला येतात आपल्या बँकेत. असू नको. आणि येतात नाही बर का तुझ्या मुळे त्यांचा गैरसमज होतो. नको असं करूस त्या नीट. आजोबांचं मला काय सांग. बरं ठीक आहे, मी प्रयत्न करते. हे, बोला मॅडम काय काम काय आहे, बोला. झालंय, मी इथे ATM मध्ये पैसे काढायला आलो होतो. कार्डच राहिले आतमध्ये. पैसे काय बोंबला आलंच नाही तर मग कार्ड अडकून बसले. ती निघणं झालंय त्याचं बाकी तेवढं काहीतरी कार्ड अडकलंय का? अडकलंय कार्ड. यांच्याकडे जा. मग सांगितलं बोलवून कशाला घेतलं इकडं? मला काय माहिती तुमचा इश्यू काय आहे, नाही का? आता सांगते यांच्याकडे जा. काय त्याच्या आईला. मॅडम काय? ऐका की कार्ड अडकले बाकी तेवढं अर्जंट आहे थोडं. बायको नाही तर मग हाणाल मला पैसे घेऊन नाही गेलो तर मग. मग घातलात कशाला? पैसे काय बिना घालता काढायचं का मग आता? हॅलो हॅलो हॅलो. लागते की अहो. अरे हो बाबा ए हो थांब. ए अरे, विराज, काय करणार मग? थांब ना जरा. येतोय सेटवरतीच येतोय. काय मी नाही आलो तर शूटिंग सुरू नाही होणार आहे. थांब ना. काय ग? एवढे परत उंदीर आला? त्याला अगं उंदीर नाही हा आला. आहे. पृथ्वी राऊत आले. पृथ्वी राऊत हे हास्य जत्रेत काम करतात ना ते. अगं घरात बघ. अय्यो. हाय हाय. माझं नाव पृथ्वीक प्रताप आहे. साऊथ कशाला मरायला असतो यार माझ्यासोबत. सॉरी सॉरी. आ? पाहिलं का कोण आलंय? हा माहिती ती टीव्हीत असते ती ना. हाय. कॉमेडी करते ती माहिती म्हणून बघितले. नाही नाही, फक्त कॉमेडी नाही, निरागस कॉमेडी. आय एम सो सॉरी पण नाही म्हणजे तुम्ही आता कौतुक करताय का उपहास कळत नाही ऍक्च्युली. नाही आम्ही खूप फॅन आहोत तुमचे. हास्य जत्रा बघतो आम्ही रोज. फॅन आहात पण मला बघून
असं रिॲक्ट केलं तर काय कळलं नाही हरकत नाही हे एक्साइटमेंट मुळे झालं ओके हो. ओके माझं एक ऍक्च्युली काम आहे बँकेत कॉमेडी आहे का सिरियस आहे अगं सिरियस कामच ऍक्च्युली मला लोन हवंय त्याच्यासाठी मी आलेलो आहे लोन हा या ना बसा ना बसा ना बसा. बस बस पाणी दे पाणी ए, इथे दे. मॅडम. बस इकडे काय बस. नका, माझं बघा की आधी माझं कार्ड अडकलंय हा मला सांगताय का बंद झालंय उद्या येणार ह्यांना बसा बसा करताय तुम्ही ऐका ना ऐका कार्डच अडकलंय ना त्या मशिनी जवळ जा आणि असं ना 3-4दा थापडा मारा बघा येईल कार्ड बाहेर जा पटकन. अरे का टीव्ही हवे तो चित्र क्लीन होणार लगेच ती आव नाहीये तर माझं एकदा आलं होतं थापडा मारा ना जोरात. प्रयत्न करा. प्रयत्न. नक्की निघाल होय? होईल होईल जा जा एकदा पटकन बघतो जा. थांबा. माझं ऍक्च्युली ना तुम्ही असे खूप वेगळे दिसता म्हणजे नाही थोडासा मी तुम्ही ना मिशी काढायला नको होती हा मिशी मध्ये किती चांगलं दिसायचा म्हणजे छान दिसायचा नाही आय नो पण ती काही खरी मिशी नाहीये ना मी खोटी मिशी लावतो त्यामुळे त्यावर अय्यो ए नाही सॉरी सॉरी जरा बसा 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 म्हणजे ती खरी मिशी नाहीये नाही खोटी मिशी लावतो. खोटी होती हो 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 नाही पण असं कधी वाटलं नाही नाही, ही खोटी नाही. मिशी आहे आणि तुम्ही अशी ओठांवर अशी बारीक लावायचात ना ती मज्जा यायची हो. बघायला आणि नंतर असं असे असायचात ना मला फार आवडतं मिशी. पण हे टॅलेंट आहे हा. म्हणजे मिशी खोटी आहे हे कळू न देणं टॅलेंट आहे मानलं पाहिजे नक्की कौतुक करताय का उपहास करताय मला नाही, कळत नाही, नाही. नाही. खरंच काय तुम्ही मनापासून पण fan आहोत. नो प्रॉब्लेम ऍक्च्युली माझं एक छोटंसं काम आहे बँकेत बोला ना. मला कार लोन हवंय अय्या म्हणजे देणार ना असं तुम्ही आलात तुम्हाला देणार आता तुम्ही आम्हाला रोज देता लाफ्टरचे आईस्क्रीम कोण मग आम्ही तुम्हाला देणार ना कारसाठी लोन खरं? अगं हे खरं? काय हो काय? बघितलं ना मी म्हंटल होतं तिथे तुझ्यात आहेच ते क्या? हो, पृथ्वी ऐका ना काय? अहो, असं का बोलताय सॉरी माझी सवय नाही, पण- ऐका ना तुम्ही हिला न्या ना हास्य जत्रेत न्या तुम्ही हिला घेऊन का? जा. अहो कुठे? अख्ख्या वाक्याला पंचेस मारत असते हास्य जत्रेत न्या नाही, नाही. आमची इंटर बँक कॉम्पिटिशन होते ना त्याच्यात उत्तेजनार्थ प्राइज मिळालं हिला नाही असं नाही नाही नाही, हिचं ना असंच असते स्वतःच ना झाकून ठेवायचं अरे, आणि- हा. ऐका ना तुम्ही ना हिला घेऊन जा हास्य जत्रेत ए अगं तू गप मिमिक्र्या एक नंबर मिमिक्र्या करते ती हो. ना इकडे काल काढलेला आवाज काढ ना करू ना काय यांच्यासमोर तुझं टॅलेंट त्यांना कळलं तर घेऊन जातील ना तुला ते हास्य जत्रे सेलिब्रिटी होशील करून दाखव ना करून दाखव बघा तुम्ही हिचं हे. बरं, बघा, बरं, बघा. बरं. हा. हे डेंजर करते नाही बघ. मला तुम्ही या ना इकडे ऐका हो हो एक मिनिट हॅलो अहो, या. इकडे उभे इकडे करा. बघा. इकडे बघा मला दाखव ते. बघा आता बघा नाही बघा. छान छान मला बघा ए असं नका बघा बघा हा बघतो तुमच्याकडे नाहीये का तुम्हाला कामा जमत नाही यू आर फायर सेम की नाही सेम की देशपांडे सर सेम की नाही सांगा सांगा हा? मॅडम कोण देशपांडे तुमची ना निरीक्षण शक्ती शून्य आहे हं. अरे मला माहितीच नाही कोण देशपांडे मी कसं ओळखू त्यांनी बरोबर केलंय का चूक मला कसं कळणार आहे सॉरी 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 खरात Sorry. नाही ऍक्च्युली ते आमचे सर आहेत ते आज नाही आले असते तर ओळख करून दिली असती सेम करते मॅडम. पण तू हे अशोक सराफ माहिती आहेत ना त्यांची मिमिक्री हे करीना हे एक नंबर करते हा. नाही हो पण पण तुम्ही ऐका तुम्ही कर ऐका ना ग. पटकन वाटलंच मला वाटलंच तुम्हाला हेच विचारणार तुमचे 70 रुपये वाढले टॅलेंट आहे चेतनामध्ये माझं कार्ड काढून द्या अब्या, 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 अब्या. अरे काय सेम कशाचा काय बी आपला आवाज काढला की निळ फुले होय लगेच माझं कार्ड काढून द्या तुम्ही माझं बायको हाणं लावू माझी सांगते तुम्हाला तर माझं महेश साहेब चिडले लक्ष मामा सेम हो की नाही सेम आणि तो ते थापडा मारून नाही निघत आहे का कार्ड नाही निघत आहे कार्डावर मोडल ती आतल्या आत. मग आता ते चावी लावून अख्खं मशीन उघडावं लागेल थोडा वेळ थांबा थोडा वेळ यांच्याशी बोलून झालं ना की आमच्यापैकी कोणीतरी येईल अहो, तुमच्याकडे. पण थोडा वेळ चेपलंय थांबा. एका बाजून हाणलंय दोन निवारण. दोन मिनिटं हो. हिला घेऊनच जा तुमच्या बरोबर नाही पृथ्वीजी ऐका अरे नका करू हे सारखं तुम्ही पण ऐका ना मला हिला पण न्या हास्य जत्रेत हा अहो काय डान्स करते ही? अगं नाही नाही मला सांगू दे काय नाही, डान्स मला- करते माहिती नाही. का तुमची प्राजक्ता माळी फिकी पडेल एवढे व्हेरिएशन्स आहे तिच्याकडे अरे अहो, नाही आणि लावणी 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 तर बनताय पण. लावणी हो. बघ- खरं नाही. आहे. लावणी सुंदर काहीतरी करते. जमलं नाही. नका, मॅडम, पूर्वी मला- करायचं आता मला तसं काही एवढं जमत करून दाखवत चल 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 ऐका टांग टांग
टांग नाही. टांग टांग टांग. अरे, लागतंय. खरं आहे का? खरं आहे का? खरं काय ऐकलं? आहे का खरं? हाय का खरं? ऐका ना तुम्ही ना आम्हाला तिघींना पण घेऊन जा ना तिकडे हास्य जत्रेत. आमच्या तिघींमध्ये पण खूप टॅलेंट आहे. म्हणजे एक स्पेशल एपिसोडच करा आमच्यावर. हो असं काम करू ना. नाही प्रसाद ओकने जुजबी दिली ना बँकेचं नाव बदलून टाकू. मग बदला बँकेचं नाव, कारण प्रसादोक नाही देत जुजबी. जुजबी सई तामणकर. नाही सर, पण आमच्या घरातला सई तामणकरची सुचवी नकोच आहे. तिला प्रसादोकांची सुचवी हवी आहे. बोल बोल आता बोल. नाही ऍक्च्युली ते माझ्या बालवाडीपासूनच माझं क्रश आहे. 959. हो हो. नाही मग त्यांना बघितलं ना मला असं ऍक्च्युली ना त्यांच्याकडे ते डॉगी आहे ना तिचं नाव त्यांनी मस्करा ठेवलंय. हो. म्हणून मी खास त्यामुळे मी डॉगी घेतलंय आणि तिचं नाव मी लायनर ठेवलंय. कधी 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 काजळ पण हाक मारते. मॅडम 9595. ऐका ना मॅडम, बाकी सगळं सोडा. मंजू नाव ऐकलंय? हा एवढंच, बाकी काय नाही. नाही तशी खूप साधी आहे आमची घरात. अशी मनमोकळी आहे, म्हणजे असंच बोलून जाते. मनात पण- काही नसतं तिच्यात, असं काही हे नाही पण- हा. पण घरात खूप प्रॉब्लेम आहे तो. अरे अरे, सासूचा खूप जाच आहे. सासूचा जाच. मग मी काय करू? मला अगं खरा एक खरा आता रडायला लागलं. ऐका, रडू नका. म्हणतात रडत अरे यार, पण एक कशाला- खरात नाही गं, एक खरात नाही. काय रडू नको तर काय करू. सकाळी 5:30 वाजता उठते, त्या म्हातारीसाठी सगळं जेवण बनवते, 7:30ची ट्रेन पकडते, त्या लोकलच्या गर्दीतून येते. बायकांच्या घामाचा वास किती येतो माहितीये का तुम्हाला? अरे अरे, तिकडनं त्या गर्दीत संपलं की परत या गर्दीत यायचं. 5 मिनिटं उशीर झाला ना, प्रताप. हा मी आई 5 मिनिटं उशीर झाला ना की बॉसचा चेहरा पडतो आमच्या. अरे अरे ते जाऊ दे. परवा माझ्या सासूने 4 किलो शेंगा आणल्या होत्या अरे, मला एकटीला सोलायला. माझी बोटं दुखतात. 4 किलो शेंगा सोलून कशा सोलणार? वता खाली शेंगा लोळा त्याच्यावर. आपण सोलतो. कुठं निघाला कुठं निघाल महिन्याभरात. ओ हे अरे फालतू टाइमपास लावला का माझं कारण अडकलंय सांगतो ते बघा किती आधी. मी माफी माफी बी काय एक मिनिट उशीर होते हो मला. ऐका ना, एक मिनिट. ते पैसे निघतात ना तिथे हात घालून बघा कार्ड निघतंय का. हात जातो ना एकदा प्रयत्न करून बघायला प्रयत्न करा. नक्की निघाल का? हा पैसे काढतात तिथून हात घालून बघा. बरं बघतो थांबा मी एक- हा, बघतो. प्रयत्न आधी करा 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 तुम्हाला करा, सांगते, खरात सांगते, अगदीच काही चुकीचं नाही. आम्हाला खूप त्रास असतोय बँकेत, पण काही साधं सुद्धा नाहीये काम करायचं. म्हणजे इथे रशीला लावलेली पेन असतात बघा, हा. रोज एक पेन चोरीला जातो. अरे, अरे, अरे. रोज जातं. बरं काही पेन असतात त्याची शाई संपते, कस्टमर येऊन आमच्याकडे पेन मागतात, पेन द्या पेन द्या. आम्ही वरती सांगतो की पेन द्या म्हणून, पण आम्हाला नाहीच देत. ते पुरवत असते. स्वतःची माझ्या बॅगेतली 3 पेन मी इथे बँकेत दिली आहेत. गेली ती पेन. कोणाची जबाबदारी आहे सांगा तुम्ही ना. याच्यावर कॉमेडी स्किट करा. हो पेन हरवतात बँकेतली, स्किट करा ह्याच्यावर. याच्यावर काय स्किट होईल? इथे एवढे एसी लावले, सगळे मेले एसी बंद. इथे आम्ही दिवसभर काम करतो, मरमर मरतो, घामट्यात गोठ्यात बसल्याचा फील येतो. नाही तर काय. याच्यावर कॉमेडी करा. अरे याच्यावर, अरे कळलं पाहिजे लोकांना बँकेचे सगळे कॉमेडी करा. अरे पण हे विषयच नाहीयेत कॉमेडी करण्याचे. विषय काय 1760 विषय देऊ शकतो आम्ही. काय खूप आहे. ग म्हणता विषय देतो आम्ही. लोन फक्त मी चाळीत राहते, तिथे पाणी भरायला आम्हाला बाहेर जावं लागतं. तर आम्ही अशी मोठी रांग लावतो, सगळे हंडा घेऊन येतात. ये मेरा हंडा, ये तुम्हारा हंडा, पाणी जात. मग मग कॉमेडी करा ना याच्यावर. पाणी त्याच्यावर स्किट होईल. नाही सर बसा. मला फॉर्म द्या ना यार, मला हो, सर. वे करायचं आहे. सर, please, तुम्हाला चार लोन दोन. काय आम्ही लगेच देऊ. असं खिशातून काढून लोन तुम्हाला दिलं.
द्या फॉर्म द्या मला चेतना उगाच चिडकी लागलं त्या. मी तुम्हाला थोडक्यात सांगते फॉर्म भरायचा आहे तुम्हाला हा हे, अंगावर बसून सांगणार आहात? थांबा मला सॉरी घ्या घ्या हे काय नाही पॅन कार्ड आधार कार्ड वगैरे हे बँक आहे. स्टेटमेंट हो, हो. आणि हे 3 वर्षाचा IT रिटर्न लागेल तुम्हाला येस येस हे आयटी ऐका ना आयटी वरनं आठवलं तुमचे ते समीर चौगुले स्किट चांगलं झालं की असे आयटीत फिरतात ना सेम बघा ना सेम की नाही सेम आई ग आणि ते चिक्की विकायला गेले समीर चौगुले तर ते कसे करतील? नाही, मला मी काय करते IT बघा. IT बघा ना मला चिकन ए हमरे का तुमरे का चिक्की राजगिरा आणि ते ए चिक्की शेंगदाणा बाई ग हसवत तुम्ही हे सांगा त्यांना आले पाक आली काय माझं मस्त करताय तुम्ही फालतूचा टाइम माझं कार्ड काढून दे तुम्हाला सांगतो मी आता शेवटचं सांग काय ह्याच्या मागे काय गोंडा वाढवता तुम्ही मागासपासून माझं काय माझं काय हितल्या का तुमचं जेन्युन रोजचा कस्टमर आहे त्याचं काम बघा पहिलं हा ह्याच्या माग हसताय होय तुम्ही कोण आहे ह्यो? हा काय काय येतं रे तुला ए, अरे माझ्यावर काय आलं ते कोण आहे तू कॉमेडी ऍक्टर आहेस होय? नाही, of course, अहो, मीच असं नका करतो. बोलू मिशन वीर ह्याच्या पलीकडे काय करतोय तू आता काहीतरी नवीन पोटल आवाज धरलंय आणि माणसाला आपल्याला शोभल असं करावं जीव एवढा पोटला आवाज एवढं माझ्या याच्या एक तासाचा शो बघितला तर ह्यांचा बघायचं आणि तिथले तिथं सोडून द्यायचा लागा कशाला डोक्यावर धरलं याला एवढं हा? तुम्ही ना खूप बोलताय मला खूप कळलं ना तुम्ही खूप बोलताय एवढा दम आहे का तुझ्या कॉमेडीत हा एवढा दम आहे कॉमेडीत हा बोलतात लोक बोलतात आहे दम कॉमेडी चल बरं मग कुठं तिथं कॉमेडी करून माझं करडं काढून दाखव बरं ए ए चल चल काय चल कॉमेडी करून कोणी काढले रे कार्ड हा मग उगाच काय वाटेल ते बोलाल काय वाटेल. मग ऐकतोय शांतपणे म्हणून काही बोलाल ग बसा बरं का इथं का मी कवा बसतो तुम्हाला सांगतोय माझं बघा ही एक तर भिका मागा आले लोन द्या म्हणून. त्याचं तुम्ही कोंडा बोलू द्यावे अरे याला काय सर वाटेल ते बोलतोय आम्हाला. वाटेल ते बोलतोय. काय भिका मागायला आलोय मी? बायको ह्यांची मला दाढ केलं सांगतोय आम्हाला त्या बायकोला जाऊन सांग हे नाही पाहिजे मला नाही पाहिजे सर ऐका तुला ऐकून घेतो म्हणून काही बोलत काय तुमचं पण काहीतरी चाललंय स्किट घ्या असं नाही लोन घ्यायला आलं तर देऊ नाही शकत आहे का देणार साधं आम्ही loan लोन देणार. हा माणूस नाही पाहिजे मला लोन काय खरं नाही नकोय मला लोन अरे बापरे. ती बाजूला ती एमएच जे पंजाब बँक आहे ना त्यांच्याकडून घेईन मी लोन तिकडे माझा एक मित्र पण आहे सोनी मराठे त्याच्याकडून घेईन मी सांगतात मग नाही पाहिजे तुमच्याकडून लोन मला. सर, सर, काय मला सांगतात नाही पाहिजे लोन द्या अपमान करतात बोलवून काय माणूस आहे तुम्हाला पद्धत आहे का सेलिब्रिटी आल्यात बँकेत त्यांच्याशी बोलण्याची पद्धत आहे कसे बोलता तुमच्यामुळे ते चिडून निघून गेले ना पण माझ्या कार्डाचं बघा की आधी आम्हाला काय सांगता कार्ड तुम्ही अडकवलंय तुम्ही बघा काय ते रसिका का फोटो राहिला मला सेल्फी काढायचा मला हवाय मला दाखवायचं सगळ्यांना चल मॅडम हे असं आहे बघा हे सेलिब्रिटी लोकांचं इथं बँकेत मंदिरात बिंदिरात येणार काहीतरी टेंग्या हाणणार आमच्यासारखी राहते ती बाजूला ह्यांची कामं पहिली होती ती वा 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 खूपच छान झाला परफॉर्मन्स बघूया हा सर असे काय म्हणतात प्रसादा 9595 पुढे वा 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 Lovely. अप्रतिम फार सुंदर विषय आणि फार फार उत्तम पद्धतीने तुम्ही खुलवलात सगळ्यांनी काय तुमच्या तिघींचं आज गिव्ह अँड टेक आणि टायमिंग होतं लाजवाब खूप दिवसांनी ही सिरीज आली आहे बँकेची परत आणि म्हणजे विनोद किंवा अतिशयोक्तीपूर्ण विनोद हे मी समजू शकतो पण गृहकर्ज 6% ही फारच अतिशयोक्ती पण फार मजा आली आणि तुमच्या दोघांची कॅरेक्टर पण फार इंटरेस्टिंग होती तुझी लावणी म्हणजे आणि तिथेच त्या लावणीची कापणी करायला पाहिजे होती असं वा दादा चांगलं. आणि त्याच्या बरोबर तुम्ही कोरस जो गात होता तो
अशक्य होतं अशक्य. फार अप्रतिम केलं सगळ्यांनी मिळून आणि फार मजा आली मला. वंडरफुल. ये बात. थँक्यू सो मच. मंडळी, आज सगळ्या प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होणार आहे, कारण आज पुन्हा एकदा कोहली फॅमिली तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या हास्य धुरंधरांचं. साहेब नको. चोरी केलीस की नाही? साहेब मी काय नाही केलं, खरं सांगतो साहेब, खरंच मी काय नाही केलं. एकदाच विचारेन, चोरी केलीस की नाही? साहेब मी नाही केली हो चोरी. कोण साहेब मारू नका लागतं साहेब. सई तामणकर यांच्या घरी चोरी केलीस की नाही? नाही साहेब मी नाही केली चोरी साहेब. त्यांना वर्षभर मिळालेल्या ट्रॉफीज तू चोरल्यास की नाही? खरं सांगायचं. लागतो जोरात हो लागतो. इन्स्पेक्टर समीर चौगुले म्हणतात मला, सई तामणकरांच्या ट्रॉफीज कुठे आहेत? साहेब कुठे आहेत? खरं सांग, खरं सांग, साहेब नको, साहेब नको. खरं सांग, कबूल कर. मी खरं खरं सांगतो साहेब, मारू नका साहेब. सांग. मी सांगतो. मी सई मॅडमचे अवॉर्ड चोरले. सई मॅडमचे अवॉर्ड चोरले. त्याच्यावर तो त्यांचं नाव खोडून त्याच्यावर निखिल बोने सर्वोत्कृष्ट अभिनेता INT आंतर महाविद्यालय एकांकिका स्पर्धा 2022 असं लिहून घरी शोकेशमध्ये ठेवली ट्रॉफी. आणि दुसऱ्या ट्रॉफीवर MSJ थर्ड सीझन विनर असं लिहून टीव्हीवर ठेवली. साहेब खरं सांगितलं मी. किती भेकारडा आहेस रे तू. ऑस्कर तरी लिहायचं त्याच्यावर. INT सर्वोत्कृष्ट अभिनेता. हिम्मत कशी झाली तुला? हिम्मत कशी झाली? सई मॅडमचं ट्रॉफी चोरशील. टॅलेंट चोरू शकणार आहेस तू? नाही साहेब. टॅलेंट चोरू शकणार आहेस? नाही साहेब. अचानक हातात 23 गुलाब आल्यावर कुठे खोचायचे हे टॅलेंट तुला जमणार आहे? जमणार आहे? नाही साहेब. मोठ्या भावाचा शर्ट घालायचा, बटणं उलटी सुलटी करून एवढा, तरी तिकडे बसून आमच्यावर हसायचं. जमणार साहेब लागतो. जिगरा लागतो, जिगरा उसके पास है. लाज नाही वाटली तुला ट्रॉफी चोरा? लाज नाही वाटली? तुम्ही इन्स्पेक्टरची भूमिका करताय, तुम्हाला वाटली? गप्प बसाय बसाय नाही हे करणे का? ओ ओ जैन सर. इन्स्पेक्टर समीर चौगुले सर. येस सर, MSJ पोलीस स्टेशन सर. साहेब फोन इकडे आहे. हो सर. येस सर. हो सर. हो सर, मी त्याला आजच सकाळी कस्टडीत घेतलेलं आहे. नाही सर, मी अरुण कदमला सोडणार नाही. नाही सर, मला नोकरीवरून काढून टाकलं तरी मी अरुण कदम ह्यांना सोडणार नाही. जैन सर. साहेब साहेब तुमच्या प्रामाणिकपणाला सलाम आहे. कानफाट फोडेन. साथीदार कोण होते तुमचे? कोण नाही साहेब, मी सांगितलं. साथीदार कोण होते? अहो, साहेब सगळं खरं खरं साहेब. साथीदार कोण होते? इथे बसायचं. इथे इथे बस, इथे बस, इथे बस, जवळ आहे माझ्या. यांच्याशी बोलून घेतो. नमस्कार. या या, बसा 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 बसा. Yes. बोला, काय काम आहे? इन्स्पेक्टर सर, आमच्या घरी चोरी झाली. चोरी झाली आमच्या घरी. चोरी झाली आमच्या घरी. रिलॅक्स 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 रिलॅक्स. गडबड करू नका. पोलीस तुमचे मित्र असतात. काय प्रॉब्लेम झाला एकेकाने सांगा. ओके, मला आधी सांगा तुम्ही कोण? मी शिवाली. मी बेवाली. मी पावली. मी आवली. नाही हे वेगळंच काहीतरी झालं. हे बा, मी तुम्हाला तुमची नावं विचारतोय. नावं काय? तुम्ही कोण आहात? मी शिवाली आवली कोहली. मी बेवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. जिलेले जिलेले आया आया जिलेले, मस्ती में आया आया जिलेले. असं झालंय. गाणं का म्हणताय तुम्ही? आम्ही गाणं नाही म्हटलं, आम्ही आमची नावेच सांगितली. आणि मग नॉर्मल सांगा ना नावे. तुम्ही नॉर्मल नावे सांगा. माझं नाव काय? इन्स्पेक्टर समीर दिवाकर चौगुले. कोणी मला विचारलं, मी समीर दिवाकर चौगुले असं का म्हणेन? बरोबर की नाही? नॉर्मल नावं सांगा. नॉर्मल.
पण आम्ही असेच बोलतो. तेच बोलू नका, तेच बोलू नका तुम्ही इकडे. ओके, एक मिनिट. तुम्ही शिवाली बरोबर आहे? मी नाही शिवाली. मी पण नाही शिवाली. मी पण नाही शिवाली. मी शिवाली आहे. मी पण नाही शिवाली. तू कशाला सांगतो तू शिवाली नाहीस ते? मी शिवाली नाही, मला माहिती आहे. मी बोललो. हे बघा, शिवाली कोण ह्याच्यावर मी एवढंच आहे. याच्या नाही 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 ह्याने नाही ह्याने नाही, हे नको आहे मला. कळलं तुम्हाला सगळ्यांना? कळलं तुम्हाला? हा, तर तुम्ही कोण शिवाली आहात बरोबर आहे? नाही नाही, मी बिवाली. मी शिवाली. मी पावली. मी आवली. मी शिवाली आवली कोहली. मी बिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लवली पोली. मी निखिल बने. विचारलं तुला? तुला विचारलं? गप्प बसायचं एकदम. जी चोरी झालेली आहे ती चोरी कशाची झाली आहे मला जरा कळेल का? आमची मांजर बबली. नीट नाही बोलू शकत तू? हे काय? आमची मांजर बबली, तिची चोरी झाली, संपला विषय. आमची मांजर बबली कशाला पाहिजे? हा, तर बबली ना, मांजरीचं नाव सुद्धा बबलीच ठेवलंय तुम्ही. लिनी संपणार, हरकत नाही. तर तुमची कोणती मांजर बबली, तिची चोरी झालेली आहे. आमची मांजर बबली, तिचं टोपण नाव होतं झबली. आता नाव बबली ठेवल्यावर परत टोपण नाव झबली कशाला ठेवायला पाहिजे? काही लॉजिकच नाही ना, हो की नाही? कळतंय का तुम्हाला? तर आता काय झालं, ते झबली टोपण नावाची बबली नावाची मांजर तुमची चोरीला गेली बरोबर? बरोबर बरोबर बरोबर. बरोबर. अरे बरोबरला पण कशाला चालला होताय? बरोबर बाबा, हो क्या एवढं आहे ना ते? बरोबर कशाला पाहिजे ते? चला आता तुमचा पत्ता सांगा. मी सांगू? ही सांगेल. ही जर सांगेल मग तुम्ही का सांगितलं मला? वेळ नका खाऊ माझा, कळलं का? वेळ नका खाऊ. ऑलरेडी यांनी माझं डोकं फिरवलेलं आहे, लक्षात आलं का तुमच्या? मी मदतीला बसलोय तुमचा, मला कोऑपरेट करा. हा, पत्ता सांगा. 205 बी विंग चमेली, दुसरी मजली, कॉम्प्लेक्सचं नाव हवेली. उपनगर कांदिवली. एवढे लिहून काय लोणचं घालणार त्याचं? कशाला पाहिजे तेवढे ली 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 ली? हा, मला सांगा तुमची जी कोण ग हरवली कोण? बबली. नेट बबली काय? बबली हरवली ना? बबली कशी होती? मी सांगू? हा, मीच सांगणार. अरे शाळेत आहे मी, शिक्षक आहे मी, विचारले तुम्हाला कोण कोण सांगणार मुलांनो? मग मी सांगू हात कशाला वर करायचा? हा, कशी होती ती बबली? आमची बबली होती चांगली. हा. दिसायला होती पिवली, थोडीशी होती सावली, 4 दिवसांपूर्वी मला चावली. चावली तर पावली पण मला चावली. मी कधी तुला चावली? कानाखाली नाही चावली. मी पाहिली, कानाखाली वळपण उठली. तू कधी का बघितली? दिसली म्हणून बोलली, ऐकली म्हणून सांगितली. मला इथे चुरचुरली. मी नाही बघितली. तेवढी चावली मला. तुमच्या आईली किती ले 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 चाललंय तुमचं? प्रश्न काय विचारलाय तेवढ्याचं उत्तर द्यायचं, समजलं तुम्हाला? दुसरं काय ले 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 नको म्हणून डोकं मारे ना तुला मी. हा मरेल, जीवानीशी मरेल. तुमचा घ्याचोर निघेल, सांगून ठेवतो तुम्हाला. मला सांगा ती कशी दिसत होती? ती कोणती बिवाली कशी दिसत होती? नाही नाही, मी बिवाली. मी शिवाली. मी पावली. मी आवली. मी शिवाली आवली कोहली. मी बिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लवली बोली. मी निखिल बने. कशाला मारायला सांगतो रे? मरायचं माझ्या हातून? तू कशाला सांगतो? तुझं स्किट आहे? ए मला सांगा, ती जी गेलेली आहे तुमची कोणती? बबली. बबली चोरीला गेलेली आहे, तिचं काही वैशिष्ट्य आहे का? काही लकब वगैरे आहे का? ही सांगेल. अरे नको ना माझ्या डोक्यात जाऊ, तू नको ना डोक्यात जाऊ. हे सांग. आमची बबली अशी चालायची. नाही नाही, आमची बबली अशी चालायची. नाही नाही, आमची बबली अशी चालायची. नाही नाही, आमची बबली अशी चालायची. आमची बबली अशी चालायची. अशी चालायची. अशी चालायची. आमची बबली अशी चालायची. अशी चालायची. अशी चालायची.
माझ्याकडे बबलीच नाही, आमचा बबलू असा चालायचा. बबलू बद्दल विचारलं बबलू बद्दल विचारलंय विचारलंय बबलू बद्दल इकडे आपापल्या जागेवर जा. गप्प बसायचं, जे विचारेन त्याच उत्तर द्यायचं. लक्षात आलं? म्याव. त्याला पण देता चाल तुम्ही, म्यावला पण चाल देता. वा तुझ्या मरशील रे, मरशील माझ्या हातून. कोणी काय बोलायचं नाही, कोणी काय बोलायचं नाही. डोकाचा छटकन माझं, कळलं? कोणी काय बोलायचं नाही. मला सांगा, तुम्हाला जी हरवलेली कोणती आहे? कोण आहे? बबली. बबली जी हरवली आहे ती तुम्हाला हवी आहे की नको? हवी 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 हवी. नको नको. काय नको? मारू नको. काय बोललास तू? तू होतास आता स्वतःला. अरे मरशील रे, माझ्या हातून मरशील. कळलं का? मरशील. हा, एक मिनिट, मला सांगा काय घडलं होतं त्या दिवशी. मी आता एकालाच प्रश्न विचारणार. लक्षात आलं? वहिनी कोण आहे? वहिनी कोण आहे? मी नाही वहिनी, मी पण नाही वहिनी, मी वहिनी आहे. मी नाही वहिनी. एक मिनिट, ती म्हणाली होती ना मी वहिनी आहे, त्याच्यावर तू मी वहिनी नाही कशाला सांगतो रे? वहिनी सापडली म्हटलं, मी तुझ्याकडे येईन कशाला शोधायला? माझी वहिनी गावी आहे. साहेब लागतं ना हो. हा? काय लागतं? लागतं. तुझी वहिनी गावी आहे, मला काय करायचं? ओटी भरी जाऊन तिची. हा, तू मरशील आज माझ्या. तू मरतोयस, तुझा शेवटचा दिवस आहे. मागे हो. वहिनी कोण आहे? हात वर करा. वहिनी कोण आहे? हा, काय झालं? चोरी झाली तेव्हा तुम्ही काय करवतात मला सांगा आत्ताच्या आत्ता. मी सांगू? हा, ही सांगेल. तुझ्या डोक्यात झालं ना मी. वहिनी सांगेल. सांगा. मी सांगते. हा, आम्ही सगळे रात्री झोपलेली, शिवाली जवळ होती बबली. एक मिनिट, 2 वाक्य क्लिअर करूया. आम्ही रात्री जाऊन शिवाली म्हणले. ओके, पुढे. शिवाली जवळ होती बबली. ए, हा, तेच वाक्य परत आहे. ओके, हरकत नाही. पुढे 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 पुढे. शिवाली जवळ होती बबली, माझ्या जवळ होती बाहुली. बाहुली कुठून आली? बाहुली कुठून आली? बाहुली नव्हती पिक्चर मध्ये. कोण चोरीला गेलंय? बबली. बाहुली कुठून आली? जस्ट सांगितली. कशाला सांगता? कशाला सांगता? नकोय मला माहिती तुमची. टकली भडकली. तुझ्या तकली कुणाला बोलली? मी काय केलं आता? का नाही बोललास आता? नेहमी बोलतो, आता का? तू आता काय बोललास मध्ये? चला साहेब. मी सांगते. तकलीफ बोलायचं नाही, सांगून ठेवतोय. मी सांगते. काय घडलं सांगा. मी सांगते. सांगा. शिवाली कोळी जवळ झोपली होती बिवाली कोळी. एक सर बेवाली हा हा, पुढे. शिवाली कोळी जवळ झोपली होती बिवाली कोळी. बोले कोळी, हा. पावली कोळी जवळ झोपली होती पावली कोळी. पावली कोळी, हा. टीव्हीवर लागली कोळी. ए, टीव्हीवर कशी कोली लागले? कोली तर तुम्ही आहात ना. मॅच लागली होती विराट कोहली. अरे यार, मॅचचं कशाला सांगताय? घडलं काय ते सांगा ना. आम्ही सगळे रात्री झोपलेली. काय झोप? अरे घोरणाला कसलं तरी चाल. घोरणाला चाल तुमच्या बापाने दिली आहे. मी सांगते. सांगा, आम्ही normal सांगा. आम्ही सगळे झोपलेली. हाय. आम्ही सगळे झोपलेली. होय. शिवाली उठली, फ्रीज मधून घेतली बाटली. बाटली. दिवाळी उठली, फ्रीज मधून घेतली बाटली. 2 बाटल्या. पावली उठली, फ्रीज मधून घेतली बाटली. अरे, 3 तिने बाटल्या. घेतली बाटली, तिने घेतली बाटली, याने घेतली बाटली. त्या दिवशी होती दिवाळी. मी केली होती चकली, चकली होती तिखट. मला आवडतो चिवडा, मी चिवडा खाल्ली. मला वाटलं आवलीने चकली खाल्ली, पण मी तर चुकली. मला तर माहितीच नाही. मग बबली आली. बबली त्या दिवशी धावली. धावली. तुमच्या बैलाला ढोली. कशाला मारायला इथे? आली. कोण आली? हॅलो, शिंपोलीला चोरी झाली, सॉरी सर. खड्ड्यात गेली. मी आत्ताच्या आत्ता इथली नोकरी सोडली. माझा काही संबंध नाही. हा, सर, मरा. सर तुम्ही अरे, आता येणार प्राजक्ता माली. वा 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 वा, लवली परफॉर्मन्स. हा सर रसिक प्रसाद दा. आवली फॅमिलीतून बनेनी बाजी मारली. वा 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 बने, तुफान एनर्जी आणि तुफान टायमिंग. मजा आली तुला बघताना या फॅमिलीत. पशा, तुला मी सांगू, मी कधी गाडीतनं कुठेही जात असलो किंवा
कुठेही मी काही स्क्रिप्ट वाचत असलो तर मला कुठेही आठवतं आवली लवली कोहली आणि मी कुठेही असतो. आणि बरेचदा ऑकवर्ड सिच्युएशन होते, म्हणजे मंजू काहीतरी सिरियस सांगत असते आणि मला ते आठवतं, मी हसतो. म्हणजे कधीही आठवू शकतं मला इतकं तू ते काय म्हणूया कोरलंयस. कमाल कॅरेक्टर तुम्ही चौघही. अजब फॅमिली आहे, अजब. आणि हा लुक कुणाला सुचला हे मला तुला आज विचारायचं. गोस्वामी सर, वा वा काजळ वर्ण हे यांच्यासारखे यांच्या सगळ्यांचे, same. हा. अशक्य आहे. आणि सम्या ब्रिलियंट लिहिलं होतं, फार मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. थँक्यू दादा, थँक्यू. यप्पा. सई. कडक परफॉर्मन्स. टायमिंग एकतर आज फार भन्नाट होतं आणि वर्ड प्ले पण खूपच कमाल होता. आणि आता इथून पुढे आयुष्यात जस्ट सांगितलं असं कधीच नसेल, जस्ट सांगितलीच असेल. बने एका सेट सिरीजमध्ये येऊन भाव खाऊन जाणं इज नॉट अ जोक. त्याच्यामुळे आज दिन बने. ये बात. मजा आली तुला बघायला, तुला बघताना. आणि आज टायमिंगसाठी श्याम दादासाठी प्लीज एकदा टाळ्या होऊन ये जाऊ दे. बात. आज खूपच भारी काम केलंय, मजा आली. ये बात. मंडळी, हरहुन्नरी शेंद्रू गानू देवलेकरनं कोकणात क्रिकेट लीग भरवायची ठरवली आहे. बघूया त्याची क्रिकेटची मुळं कोकणच्या मातीत कशी रुजतायत ते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया रत्नागिरीच्या 2 रत्नांचं, अर्थात प्रथमेश शिवलकर आणि श्रमेश बेटकर यांचं. बाय घे. ब्लॅक मनी परत आला की काय भारतात? प्रोजेक्ट आहे हा. तर मंडळी ओळखली काय? ओळखली ना? तर ज्यांनी ओळखले नाही, ज्यांची कौलं उडालीत मला बघून त्यांना सांगतो, माझं नाव शेंद्रू गानू देवलेकर, कोकणचा चॉकलेट हिरो. हा. तर झालं काय, 2 दिवसापूर्वी माझा हात मुरगळला. तर मला खाता पिता येत नव्हतं. तर बायको मला दिवसभर भरवत होती. तर म्हटलं आपण पण समाजात काहीतरी भरवलं पाहिजे, म्हणून मी क्रिकेटचे सामने ठेवलेले आहेत. काय समजलं? SPL, शेंद्रू प्रीमियर लीग. पण मी एकटा नाही करणार आहे. मला मदत करण्यासाठी मुंबईतनं एक ताटगडी बोलवला आहे. तर देवाचा गोठणं रत्नागिरी गाडीनं आला आहे, पण तर राहिला कुठं? शनिवारच्या बाजारात विकला की काय कोणी त्याला? अरे हॅलो 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 हॅलो. हा काय 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 रॉयल टीमचा कोच प्रसाद ओक. ओके. आणि ओपनर बॅट्समन ओंकार राऊत. नको 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 नाही, कोच प्रसाद ओक चालेल, पण ओंकार राऊत ज्या टीमच्या मॅचमध्ये खेळतो ना, त्या मॅच कॅन्सल होतात. त्यामुळे ओपनर बदला. नाही, कोच चांगला. ठीक आहे चालेल. चला ठेवतो. ओके. हां. हॅलो सर. हॅलो. हाय सर. हाय. सर ते SPL इथेच ऑर्गनाईज होणार आहेत का? होय होय. सर मी ऑर्गनायझर आहे सर. होय काय? त्यासाठी आलोय. हा. फक्त ते काय नाव त्यांचं, काय? चेंद्रू का कोणते ते मला भेटले नाहीयेत. चेंद्रू नाही हा. येत शाळेतला शेंद्रू गानू देवलेकर. अच्छा. मीच तो कोकणचा चॉकलेट हिरो. शेंद्रू गानू देवलेकर. हं. हे नाव ऐकल्यावर मला असं काय वाटतं की पुढच्या 10 मिनिटात मी चिडणार आहे आणि इकडून जाणार आहे. काय माहित? आपण कधी भेटलोय का सर? नाही बा. हा. लग्न बिग्न झालंय काय? नाही सर, मी सिंगल आहे. नाही सिंगल आहेत ना? हा. काळजी नको. नशिबात योग जुळून आला की माणूस कोकणात येतो. कळलं ना? खेळता खेळता बार उडवून देव तुझा. इकडे हा. त्या परकर वालत घातलेलं घर दिसतंय? तिथली एक पोरगी द्यायची आहे. 4ला 92% आहेत तिला. काल कोणत्या ओढीत 1 नंबर काढला नाही. नाही सर, थांबा सर. हा? समोर हात दाखवला तेव्हा खूप बरं वाटलं. हा. ते परकर बिरकर बोलला त्याच्यावर नको सर. काय ठीक आहे. पण सर हे सगळं आजूबाजूचं आपण नको बोलूया. आपण त्या टुर्नामेंट बद्दल बोलूया. बरोबर. सर तुम्ही ती टुर्नामेंट ऑर्गनाईज मी करणार आहे आणि तुम्ही भरवणार आहे. बरोबर. सर तुमच्याकडे पण वाटत नाही तुम्हाला हे सगळं झेपेल म्हणून? वा वा. हा? दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. म्हणजे सर? मग? पांडू पडवणकर माहिती आहे गावातला? ये इकडं. पांडू पडवणकर आहे गावामध्ये आमच्या. हा, सर. असा रस्त्याने जातो असा. हा. त्याला 11 पोरं आहेत. कसं आहे, असं कुणाला लगेच कमी लागायचं नाही. प्रत्येक माणसात एक हौशी कलाकार लपलेला असतो. हा कधी ना कधी बाहेर येतोच. ऐका ना सर, 11 मुलं होणं आणि 11 प्लेअरची मॅच ऑर्गनाईज करणं वेगवेगळ्या गोष्टी होय आहेत. काय? एकत्र करू नका सर. नाही. तुम्ही मला सांगा, आपण फॉर्मॅट वाईज जाऊया. हा. ही जी टुर्नामेंट आहे ती किती टीम मध्ये आपल्याला भरवायची आहे सर?
6 टीम म्हणजे आपल्याला 16 प्लेयर्स एका टीम मध्ये म्हणजे 96 प्लेयर्स लागतील सर आपल्याला. 96? Yes. एवढ्या हा, काय sir. माझी हलत आहे एवढा काय पाहिजे 6 टीम आहेत 6 खेळवायचे 6 संग 36 बस झाले. नाही सर तुमचा गैरसमज होतोय. क्रिकेटचे काही नियम आहेत सर. हा. प्रत्येक टीम मध्ये 16 प्लेअर असतात, हा. 11 प्लेईंग असतात आणि 5 राखीव असतात सर. हा त्यामुळे आपल्या प्रत्येक टीम मध्ये सर 6 मध्ये हे गणित कसं बसवणार सर? काय होणार सगळे शक्य होईल. हा? मुळात मला ना ही कन्सेप्टच पटत नाही. एका बॉलच्या मग 11 जण धावतात भिकाऱ्यासारखे. नाही एवढी गरिबी आहे आपल्या गावात आणि एकाला बॉल भेटला की 10 जण उपाशी राहतात. त्यापेक्षा काय करायचं एकाच्या मागे 6 जण पलतील एकाला भेटला तर 5 जण उपाशी राहतील. रेशिओ आणि इज्जत गावची टिकून राहते ह्याच्यात. नाही सर क्रिकेटचे काही नियम असतात त्या नियमानुसार आपल्याला जावं लागेल. आता बरोबर काढलाच नियम. हा तुम्ही सगळ्या क्रिकेटची तोडमोड केली तर चालतं. म्हणजे? कसोटीवरनं वनडेवर आला वनडेवरनं T20वर आला. एक मिनिट सर कसोटी वनडे T20 T10 हे क्रिकेटचे फॉर्मॅट आहेत सर. पहिल्या फॉर्मॅट करमायचं आहे. आम्ही गरिबांनी जरा काही वेगळं करायचं ठरवलं की लगेच नियमांचं पुस्तक काढता वासाड्यानो. सर तुम्ही गरीब आहात म्हणून तुम्ही कुठलीही गोष्ट बदलू शकत नाही ना सर. तुम्हाला गरीब म्हणू नका आधी सांगतोय मी. तुम्ही आता बोललात ना मी गरीब नाही आहे. डब्याचं झाकण उघडायला माणूस ठेवलाय घरी मी. क्रिकेटचे काही नियम असतात त्या नियमानुसार आपल्याला जावं लागेल. आता बरोबर काढलाच नियम. हा तुम्ही सगळ्या क्रिकेटची तोडमोड केली तर चालतं. म्हणजे? कसोटीवरनं वनडेवर आला वनडेवरनं T20वर आला. एक मिनिट सर कसोटी वनडे T20 T10 हे क्रिकेटचे फॉर्मॅट आहेत सर. पहिल्या फॉर्मॅट करमायचं आहे. आम्ही गरिबांनी जरा काही वेगळं करायचं ठरवलं की लगेच नियमांचं पुस्तक काढता वासाड्यानो. सर तुम्ही गरीब आहात म्हणून तुम्ही कुठलीही गोष्ट बदलू शकत नाही ना सर. मी गरीब नाही आहे. डब्याचं झाकण उघडायला माणूस ठेवलाय घरी मी. माझ्या वतीनं दुसरा माणूस व्यायाम करतो तिकडे. सर तुम्हाला कळतंय का काय? तो माणूस व्यायाम करतोय हा मग त्याचे ॲप्स बनतील तुम्ही असेच राहाल सर. हेल्थ इज वेल्थ कोणाची तरी होते ना आपल्याला काय. चल सर हे बघा तसं नाही सर प्रत्येक टीम मध्ये आपल्याला 16 प्लेअर घ्यावे लागतील आणि टीमची नावं हा. पण आपल्याला रॉयल ठेवावी लागतील सर. म्हणजे कशी सर ती नावं रॉयल ठेवली ना की एक टुर्नामेंट अशी रॉयल बनते सर. नाही सगळं बरोबर आहे पण सगळं उडतच आल्यापासून काय काम केलंयस की नाही. सर मी माझ्या डोक्यात नाव आहे हा, सर सांग ना. म्हणजे मायटी वंडर्स रॉयल चॅलेंजर्स 11 फायटर्स 11 अशी नावं ठेवूया सर आपण. अरे ही नावं बोलेपर्यंत डांब शिजायचे नाही कॉमेंटरीचे. म्हणजे? अरे पिठला आटेल घरचं एवढी कठीण नावं ठेवायची कशाला. सर ठीक आहे ही नावं तुम्हाला नको आहेत. बरं. तुमच्या डोक्यात काही नावं आहेत का? माझ्या डोक्यात आहेत ना हा. लिहून काढली साहेब. आता ते गेले ते. बघू ना सर हे घे काय बघू नीट वाच. हा सर कसं नावं पाहिजे ना रॉयलनेस येतो ना हा, सर. ते- हा. राखणदार नाईट रायडर मग एनी टाइम डेंजर आमची टीम झनप्या झिंगाट 11 डेंजरस घोनस विषारी वांगणकर आणि सर हे शेवटचं काय ते झाडीत सळसळ 11. हे प्लेअर आहेत ना जालीतलं बॉल लय भारी पकडतात भेटतच नाहीत तर. अहो सर अशी नावं नसतात हो सर. तुम्हाला बोललो ना नावात सगळं काय असतं सर. नावामुळे स्पॉन्सर मिळतात सर. अख्ख्या टुर्नामेंटला नावामुळे स्पॉन्सर मिळतात. तुला या नावांचा प्रॉब्लेम आहे हेनरिया. सर ही नावं तुम्ही काढलायत ओके पण मला तुम्ही हेंद्रा वगैरे बोलू नका. माझं चांगलं नाव आहे सर काय नाव आहे तुझं. बदाम. मग हेंद्रिया काय वाईट आहे. बदाम हे तुझं नाव आहे. रात्रीचं आमच्याकडे भिजत ठेवतात तर तुझं नाव आहे. त्याने टक्कल येते सर हा? त्याने टक्कल येते. काय मला चहा नावाचा ना. प्रॉब्लेम आहे आपण नावं बदलूया सर. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नावामुळे सर स्पॉन्सर्स मिळतात. पैसा मिळतो टुर्नामेंटला जो महत्वाचा असतो सर. तुम्हाला शेंद्रू या नावाला मिळणार आहे का स्पॉन्सर. म्हणजे तुला वाटतं मला स्पॉन्सर मिळणार नाही. नाही. स्पॉन्सर बघ काय काय मिळालेत बघ. डोले फिरव जरा मागं काय नाही सगळं पुढे जाय. सर हे कुठले स्पॉन्सर आहेत. साटम सुका जवळा दुसरं काय बंटी बेचका नावात पण फंबल टाकलाय. बंटी बेचकी एकदा ताणून तर बघा. गोट्या गॅरेज आणि सर हे काय सर्वात मोठं काका किडेवाले याचे लय वळवळतात ठ्याचा. सर ह्या टॅगलाईन साठी लोकांनी पैसे दिलेत. नाही नाही ह्यानं पैसे नाही दिला नाही. मग? ह्याच्या समोर ज्याचं दुकान आहे ना त्यानं पैसे दिला नाही ह्याची ठसण्यासाठी. कळलं काय. हा कुठला प्रकार आहे. हा. स्वतःचा आंबा येत नाही म्हणून दुसऱ्याच्या काजूच्या बोंडाला नावं ठेवायची. अरे असंच आहे इकडं. हे सगळं आपण टेबलवर डिस्कस करूया. हा, बरं. सर तुम्ही ऍडव्हान्स दिलाय ना म्हणून सगळं मी हे ऐकतोय. अरे, बाकी करावंच काय? हे बघा सर ऐका सर्वात आधी ऑप्शन ऑप्शन या प्लेयर्सचं ऑप्शन्स असतं. बरोबर. हा म्हणजे सर ते प्लेयर आपल्याला विकत घ्यावे लागतात त्यांना एक किंमत द्यावी लागते. कशाला ती. हा अरे सगळं फुकट बसलेलं असतं त्यांना किंमत कशी द्यायची. म्हणजे? अरे एवढं रिकाम आहेत ना ते अंगणामध्ये उवा काढत बसलेल्या बायकांकडे 4-4 तास बघत असतात ते. एवढा वेळ आहे त्यांना. मग
ह्याला आपण पैसे द्यायचे मेले. मला ना तुमचं हे काय पटत नाहीये सर. त्यापेक्षा एक आपण ही टुर्नामेंट कुठे भरवणार आहोत ते सांगा sir. कुठे म्हणजे हा. हे काय आहे समोर? हे काय हल्दी कुंकवासाठी बांधलेलं आहे? हा? हा मैदान आहे सगळं, इकडे भरवायचं आहे सगळं. हळदी कुंकू मैदानात होतच नाही नाही sir. होत, पण तरी पण इथं हे बघा सर, क्रिकेटचं ग्राउंड असतं ना, गोल असतं किंवा अंडाकृती असतं सर. मग काय हे षटकोनी आहे सर. मग काय आलं? आणि हा जो 22 यार्डच्या मध्ये जो उंचवटा आहे ना सर, हा. बॉलर कसा बाजूला बॉलिंग टाकेल सर. नाही नाही, आता उंचवटा काढू शकत नाही आपण. हा? ती रम्या रेवडेकरांची कबर आहे. म्हणजे ता इकडे फिल्डिंगला उभा होता, हा. असा मागणं मगरी घेऊन गेली त्याला काय? पाण्यात. मगर घेऊन गेली पाण्यात. हा. आणि आम्ही लय शोधला, हा. पण फक्त करंगलीच मिळाली. आता करंगली जाणार कशी? अगरबत्ती पेटवल्यासारखी वाटेल, म्हणून त्याला सिम्बॉलिक पुरलेला आहे आम्ही तिथे. सर हे असं नसतो सर. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय सर? क्रिकेटमध्ये असं क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम सर. मग आम्ही काय धोत्रावर इन घालून खेळणार आहे? अहो सर तसं नाही हो. आता हे बघा इकडे हे कोंबड्यांचे कुऱ्हाड आहेत, त्याचं काय करणार आहात तुम्ही? अरे ती बाउंड्री आहे आपली. हा? मग आता समज बॅट्समॅन बॉल मारला, बरोबर आहे, बॉल गेला कोंबडीला लागला हा. आणि कोंबडी मेली, हा. 12 रन. कोंबडीला लागला, ओरडली, 8 रन. हा. कोंबड्याला लागला, कोंबडा मेला, डायरेक्ट 20 रन. कोंबडीचं कळलं, हा. बाकी ते पण कळलं. हा. ते 20 रन का कोंबड्याला? कसं आहे, पोल्ट्रीमध्ये 50 कोंबड्या आहेत आणि 3 लकी कोंबड्या आहेत, त्यामुळे कोंबड्यांना बॉल लागणं हा दुर्मिळ योग आहे. सर दुर्मिळ हा फालतू योग आहे. का? आणि हे फालतू नियम आहेत तुमचे सर. क्रिकेट असं नसतं सर. मग कसं असतं? क्रिकेटचे एक ठरलेले नियम आहेत, त्यानुसारच क्रिकेट खेळावं लागतं सर. असं काय नसतं. मी मुंबईवरून काम टाकून तुमच्या इथे आलोय सर, आणि तुम्ही हे असं फालतू क्रिकेट खेळताय. हे जी काय टुर्नामेंट तुम्ही भरवताय ना, ही तुम्ही एकट्यानेच भरवा. का? मला हे करायचंच नाही सर. काय झालं? कारण मुळात ना तुम्ही तुमचे नियम, तुमचे हे मैदान, तुमचे हे वेगवेगळ्या टीमची नावं ही मला पटलेलीच नाही सर. नाही, असं काय- त्यामुळे माझा शेवटचा तुम्हाला नमस्कार. ह्याच्यामुळे प्लीज कोणाला बोलवू नका, आणि प्लीज हे तुमच्या टुर्नामेंटचे सगळे जे काय आहे ना ते तुमचं तुम्हीच करा. मला नाही करायचं अरे सर हे हे. काय हे? हे भावा, हा पैसे माणूस देतो सारखा ना. बोलवतो, मी येतो 10 मिनिटं करतो आणि परत निघून जातो. काय 10 मिनिटात गेला शे, सगळा विनोद पण व्यंगेतच राहिला वाटतं आज. राहू दे. या, नमस्कार. आणि पुन्हा एकदा दर्शदार फालतूगिरी. वा 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 वा. सई, धमाल परफॉर्मन्स होता. मला असं वाटलं की तुम्ही जे काही तयार केलं, तुमचे नियम, ते खूप इंटरेस्टिंग होते. आणि त्या निमित्ताने लहानपणी कसे आपण क्रिकेट किंवा कुठलाही गेम खेळायचो अवेलेबल क्षेत्रफळामध्ये किंवा अवेलेबल सोयींमध्ये, ते आठवलं. आणि नेहमी मला आवडणारे भरपूर जोक्स होते. ते आय वॉज व्हेरी हॅपी. मजा आली. मला पण जेन्युनली असं वाटतं की ह्यांच्या नियमानुसार एक क्रिकेट लीग व्हायलाच पाहिजे. जाम मजा येईल. एनिवे, ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि याचबरोबर या भागात वेळ झाली आहे निरोप घेण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघत राहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.